पहिले कसं होतं आणि आज ती कसं झालेलं आहे याचं ते थोडक्यात वर्णन याच्यात केलेलं आहे. 2014 ते 2019 आणि त्याच्या पहिले 1999 ते 2009 पर्यंत आणि नंतर 2014 ते 2019 पर्यंत हे शहर चांगलं व्हावं याच्यासाठी अतोनात परिश्रम आमच्या तर्फे आणि काँग्रेसतर्फे घेण्यात आले. आणि त्याचा फायदा म्हणजे त्याच्यात लिहिलं आहे की 2018 मध्ये या देशाच्या नगर विकास आणि गृहनिर्माण विभाग, केंद्रीय गृहनिर्माण विभाग यांनी एक सर्वे केला आणि सर्व असा होता की ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे राहण्यासाठी सर्वोत्तम शहरं कोणती आहेत अशा 111 शहराची लिस्ट त्यांनी जारी केली. त्यांचे अधिकारी हे दिल्लीहून आले. त्यांनी रस्ते, पाणी, प्रदूषण, शिक्षण, आरोग्य विविध क्रायटेरिया होते त्याच्यामध्ये, इकॉनॉमी, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि 111 शहराची यादी ही घोषित केली केंद्र शासनाने. आणि या 111 शहराच्या यादीमध्ये मला सांगास अत्यंत भूषण वाटते की अमरावती शहराचा 13वा नंबर होता. आणि आपल्या मागे म्हणजे सगळ्यात चांगलं सर्वांना सुंदर शहर राहण्यासाठी म्हणून पुन्हा 1 नंबरवर एक होतं. आणि नंतर त्याच्या मागे जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते सगळ्या चार्ट आहेतच की 1 नंबर शहर सगळ्यात देशामध्ये सर्वात राहण्यासाठी पुणे देशात सर्वोत्तम शहर अमरावतीचा 16वा क्रमांक. तुम्हाला जी नोट दिली आहे त्याच्या मागे ते दिलंच आहे. आणि आपल्या मागे म्हणजे अमरावती 16 नंबरवर होतं, नाशिक 31 नंबरवर होतं, सोलापूर 22 नंबरवर होतं, नागपूर 31 नंबरवर होतं. म्हणजे आपण या सगळ्या शहराच्या इतक्या समोर होतो सर्व दृष्टीने. आता ती परिस्थिती राहिली की नाही राहिली याची मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला जाणीव आहे की जे शहर नागपूर आणि म्हणजे 1 नंबरवर पुणे होतं, 2 नंबरवर नवी मुंबई, 3 नंबरवर भुवनमुंबई, 4 मध्ये तिरुपती, 5 वर चंदीगड, ठाणे वगैरे आणि 16वा नंबर अमरावती. नागपूर 31वा नंबर होतं, नाशिक 21वा नंबर होतं, सोलापूर 22वा नंबर होतं. आज या शहराची दुरावस्था 2019 नंतर 2026 पर्यंत काय झालेली आहे हे मला वाटतं तुम्ही रोज पाहता. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये एक एनिमी ऑफ द पीपल म्हणजे काय आहे की एक हेनरिक इस्बेन नावाचा एक नॉर्वेजियन नाटककार होता आणि त्यांनी 125 वर्षापूर्वी एक नाटक लिहिलं होतं की नागरी प्रशासन भ्रष्ट व निगरगट्ट झाली की ती जनतेची शत्रू होतात, लोकांचा जीव धोक्यात आणतात, सर्व लोकशाही संस्था या शत्रूपुढे हतबल ठरतात, भ्रष्ट लोकप्रतिनिधी व वर्तमानपत्रे पूर्णपणे निष्प्रभ होतात आणि लोकशाही व्यवस्थेचे माध्यम वापरून समाज हितावर वरवंटा फिरवणारे लोभी, दांडगे, कंत्राटदार, लोकप्रतिनिधीच्या छायेखाली असलेल्या ठेकेदार व बगल बच्चे हे स्वतःच उकळ पांढरं करून घेतात. विधिमंडळात व महापालिकेतील बहुमताच्या जोरावर सर्व लोकांचे हित जपण्याऐवजी मतलबी हित संबंधाचा कंपू आपला हुकुमशाही पसरतो. आणि ते मेन काम आता या अमरावतीत झालेलं आहे. आणि ते कसं झालेलं आहे हे मी याच्यामध्ये सगळं हे केलेलं आहे. साफसफाईचा बोजबारा पूर्ण उडालेला आहे. आता एक एक पॉइंट आपण घेतला तर बरं होईल. मला असं वाटतंय की अमरावती शहराची सद्यस्थिती बघत असताना अमरावती शहरात स्वच्छतेच्या बाबतीत प्रचंड प्रमाणात बोजबारा उडाला आहे. वादग्रस्त कोणार कंपनीचा स्वच्छता कंत्राटाची अनागोंदी आणि त्यामध्ये दडलेला मोठा भ्रष्टाचार या मुद्द्यावर नागरिकांनी कोणाकडे पाहावे हा मोठा प्रश्न नागरिकांच्या मनात आलेला आहे. आता तुम्ही मला सांगा की ज्या अमरावती शहर एकेकाळी सर्वात सुंदर शहर होतं, स्वच्छ शहर होतं, त्या शहराची अवस्था कशी झाली, कोणी केली, त्यासाठी कोण जबाबदार आहे याचा मला वाटतं उहापोह आपण इथे केला पाहिजे.
सर्वात प्रथम म्हणजे कोणताही आयुक्त येतो 5-7 वर्षासाठी साफसफाईचा कंत्राट कोणत्याही प्रश्नार्थ ज्याचा काही क्रेडिबिलिटी नाही त्या ठेक्याला त्या कंत्राटदाराला देऊन जातो, गल्लेला पैसे घेऊन जातो. मी हा अत्यंत जबाबदारीने आरोप करतो आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरचा पैशाचा गैरव्यवहार झाला. 7 वर्षासाठी अमरावती शहराचा स्वच्छतेचा कंत्राट विकून टाकला चालले गेले. दुसरे अधिकारी आले, हे सगळं प्रशासकीय काळातलं बघा. दुसरे अधिकारी आले, त्यांनी तसंच केलं, एक दुसरा कॉन्ट्रॅक्ट दिला, पैसे जमा केले, निघून गेले. आणि हे करत असताना जनप्रतिनिधी तोंडातून शब्द काढत नाही किंवा तुम्ही अमरावती शहराची साफसफाईचा ठेका अक्षरशः विकून टाकला. अक्षरशः जो माणूस योग्य नव्हता त्याच्या खिशात टाकला आणि त्यामुळे अमरावतीच्या 5.5, 6, 7, 8 लाख लोकांना येणाऱ्या 5-7 वर्षासाठी हे भोग भोगावे लागणार आहेत. ते माहीत असताना सुद्धा एकही जनप्रतिनिधी त्याच्या अवाक्षर काढलं नाही. काय कारण असेल याच्यासाठी? कारण याच्यासाठी एकच असू शकते की त्या टक्केवारीमध्ये त्यांचा हातभार होता, त्या टक्केवारीमध्ये त्यांनाही काहीतरी मिळालं म्हणून त्याच्या बाबतीत अवाक्षरी काढायचं नाही. याच्याशिवाय दुसरं मला कोणतेही कारण दिसत नाही. तर एका शहराची वाताहत होऊन राहिली. रोज पेपरमध्ये फोटो येतात, रोज मतदारमध्ये फोटो येतात, रोज वृत्तकेसरीमध्ये फोटो येतात, अनेक सगळ्या पेपरमध्ये येतात की कसे कचऱ्याच्या ढिगारा इथे पडलेला आहे. याच्यानंतरही एक अवाक्षर शब्द या अमरावती शहराचे जनप्रतिनिधी जे निवडून आलेले आहेत, जे कोणी सगळे आले असतील, ते अवाक्षरी काढत नाही. याच्यामध्ये काय इथं संबंध दडलेले आहेत याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. बरं, हे करत असताना तुमचे पुण्यफळ कमवून गेले नाही, तर इथून मोठी लूट करून गेलेले आहे हे सुद्धा प्रामुख्याने सांगावं लागतं. आता तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 6/8/2024 ला एक पत्र दिलं आहे आपल्याला. घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 चं उल्लंघन यांनी केलं आहे म्हणून महानगरपालिकेने. आणि त्याच्यामध्ये म्हणजे पहा, त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की सार्वजनिक रस्ते व खुली जागा यावर महानगरपालिकेच्या घनकचऱ्याचा खुला ढिगारा एकूण 16 पॉईंट त्यांनी दिलेले आहे. सगळं कचऱ्याच्या स्रोतापासून वेगळीकरणाचा अभाव, प्रभावी घरपोच संकलन वाहतुकीचा अभाव, कचऱ्याची साठवणूक सगळं दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की 7 दिवसामध्ये तुम्ही हे जर दुरुस्त केलं नाही तर तुमच्यावर कारवाई होईल. काही महानगरपालिकेकडनं हा काय आमसभेत ठेवण्यात आला, तुमच्यासोबत ठेवण्यात आला का? एवढा महत्वाचा विषय की महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तुम्हाला 7 दिवसाची अल्टिमेटम देतो की तुमची सगळा बोजबारा उडालाय तुमचा कचऱ्याचा. अमरावती 14वा पॉईंट आहे, अमरावती महानगरपालिकेची निष्काळजीपणा. जिल्हा परिषद खूप अलग पॉईंट आहे. सुप्रीम अकोली डेपोच्या घरपोच संकुलात आलेलं अपयश. 7 दिवसात सकारात्मक उत्तर द्या, अन्यथा महानगरपालिकेविरुद्ध पुढील कायदेशीर सुरू होईल याची कृपया नोंद घ्यावी. म्हणजे एवढे कडक वॉर्निंग दिल्यानंतर सुद्धा त्याच माणसाला पुन्हा साफसफाई कलेक्शनचा डोर टू डोर कलेक्शनचा ठेका तुम्ही देता. याच्यावरून काय आम्ही कोणत्या निष्कर्षात आपण आलं पाहिजे हे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. असं आहे की 2-4 लोकांच्या काबूगिरीमुळे समजा 8-8.5 लोकांना 5-5, 7-7 वर्ष त्याचे भोग भोगावे लागत असतील आणि तरी जनप्रतिनिधी एक शब्द बोलत नसतील तर आपण हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी लिहिलं होतं की एनिमी ऑफ द पीपल. हे लोकांचे शत्रू आहेत. आणि जसं मी त्याच्यात तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे की लोकांचे शत्रू काय आहेत म्हणून. आता हा ठेका यांनी दिलेला आहे. ठेका दिल्यानंतर आम्ही सगळेजण म्हणजे यांनी बबलू भाऊ, विलास भाऊ, मिलिंद भाऊ यांनी हा प्रश्न उचलला आणि याच्यावर महानगरपालिकेने याची चौकशी करावी म्हणून आग्रह धरला. विधानसभा सुरू होती, विधान परिषद, कोणी काही बोलायला तयार नव्हतं. म्हणजे कोणते चटूक प्रश्न तिथे 5-5
दिवस त्याच्यावर चर्चा व्हायची, पण अमरावती शहराच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर एक आमदार बोलायला तयार होते. एक शेवटी आम्ही दिवेश लिंगारेंना या बाबतीत कळवलं. आमच्यापैकी काही लोक होते, आता मी काही नाव सांगणार नाही, ते तिथे गेले, त्यांना सगळ्यांनी ती माहिती दिली. तेव्हा त्यांनी तो हा प्रश्न लावला. हा प्रश्न लावल्यानंतर बुलढाण्याचा आमदार व प्रश्न लावून द्यायला तर आपलं काहीतरी असतं पाहिजे, कोणतरी मामा म्हणून हात लावले. म्हणजे आणि काही कोणी त्याच्यात त्याचं नाव नाही, गाव नाही त्याच्यामध्ये सदन. मग त्या मंत्र्यांनी याच्यावर त्याला जेव्हा दिसतंय गांभीर्य, त्यांनी त्याच्यावर आयुक्ताची चौकशी लावली आणि सांगितलं 3 महिन्याच्या आतमध्ये आम्ही याची चौकशी करू आणि हा ठेका जर व्यवस्थित नसेल, याच्यामध्ये घोटाळा झाला असेल, त्याच्या बाबतीत त्या चौकशीनंतर निर्णय. आज 1 महिना झाला, अजूनही त्या चौकशीचे काय झालं, चौकशी लागली की नाही लागली, हे कोणी विचारायला तयार नाही. म्हणजे आणि त्याच वेळेस महिन्यानंतरही आश्वासनाची पूर्तता नाही. अन्यथा मंत्री सावे विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव बच्चू कडूंनी जे लिहिलं त्यांनी सांगितलं महिन्याभरात तुम्ही महिना झाला तरी तुमच्याकडे काही हालचाल होऊन राहिली नाही. तुम्ही जर आश्वासन पूर्तता केली नाही तर मी हक्क बनवाली. आपल्याकडच्या एकही आमदार बोलायला तयार नाही, एकही आमदार. पण आश्चर्य असं की आश्वासन समितीचे अध्यक्षही आपल्याकडेच आहे. आश्वासन समितीचे अध्यक्षही अमरावतीचे आहे, तेही काही बोलायला तयार नाही. अरे एका मंत्र्यांनी जर स्पष्टपणे हा आदेश केला की आम्ही अशी चौकशी करणार विभागीय आयुक्ताच्या समोर, ज्या आमदाराच्या बोलण्यावर करणार ते आमदारही तिथे हजर होते. आज 1-1.5-2 महिने झाले, त्याच्यावर काही हालचाल झाली नाही, तरी आमदार काही शब्द बोलत नाही. म्हणजे याच्यावर आपण समजून घेतलं पाहिजे की मग त्याच आमदारांनी चौकशी होऊ नये म्हणून प्रयत्न केले की नाही हे पाहावं लागेल. त्या सगळ्या गोष्टी अत्यंत गांभीर्याने आपल्याला घ्यायची गरज आहे. प्रदूषण मंडळाने तुम्हाला जसं सांगितलं की अक्षरशः आपल्याला धमकी दिलेली आहे की नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू. हे अत्यंत म्हणजे असं आहे की विभागीय आयुक्तांचा चौकशी आदेश अद्याप पोहोचले नाहीत किंवा या लोकप्रतिनिधी संगमताने पोहोचू दिले नाही, हे अनुत्तरित आहे. अत्यंत वादग्रस्त कोडार कंपनीच्या स्वच्छता विभागाच्या दुसऱ्या भागाला सुद्धा नुकताच सत्तारूढ पक्षाचे आमदार व ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाच्या स्थायी समितीच्या सभापतींनी मान्यताही दिलेली आहे. म्हणजे तो चोरी करून जायला म्हणून तुम्ही ओळखता तिकडे विधान परिषदेमध्ये तुम्ही सांगता की हा खटा रद्द झाला पाहिजे कारण चोरी केली, चूक आहे वगैरे वगैरे, आणि इकडे आल्यानंतर तुमचाच बाजू करत 5-2चा ठेका देऊन देतो. म्हणजे नेमकं लोकांनी समजायचं काय? विधानमंडळाच्या सभागृहात एक भूमिका व प्रत्यक्ष कारभार करताना असताना दुपटी भूमिका घेणे म्हणजे समस्त अमरावतीच्या जनतेच्या मिठ्यावर मीठ चोरण्यासारखे आहे. कचऱ्याच्या कंत्राटात एकतर तुम्ही शहर स्वच्छ घेऊ शकता किंवा कचऱ्यामध्ये टक्केवारी घेऊ शकता. दोनच ऑप्शन आहे. टक्केवारी घ्यायची असेल तर साफसफाई होणार नाही आणि साफसफाई करायची तुम्हाला पाहिजे असेल तर टक्केवारी मिळणार नाही. आता त्यांनी कोणता मार्ग घेतला आहे तुम्ही आम्ही पाहून राहिलो सगळे आमदारांना. म्हणजे अत्यंत स्पष्टपणे माझा आरोप आहे की जनप्रतिनिधीवर 2च ऑप्शन होते. एक तर टक्केवारी न घेता साफसफाई अमरावती शहराच्या लोकांच्या 8.5 लाख लोकांच्या संमतीत असलेला विषय तेच करायचं किंवा टक्केवारी घ्यायची. आज जी दुरावस्था अमरावती शहराची झालेली आहे याच्यातून तुम्ही निष्कर्षाच्या मी सांगायची गरज नाही. आता दुसरा विषय आहे की मग हे करत असताना तुमचे आयुक्तही फिरतात रोज. एक नवीन सिस्टीम तयार झालेली आहे की म्हणजे तेव्हापासून तो होता सगळ्यात पहिले आपल्या आष्टीकर पासून एक नवीन पद्धत सुरू झाली. त्याच्याही पहिले गुडेवार म्हणजे असं आहे की मला आठवते की 50,000 रुपयाचा एक फोटोग्राफर ज्याचं काम फक्त आयुक्त जातं ते फोटो काढायचे आणि ते फोटो सोशल मीडियावर टाकायचे. रील. अरे बाबा, म्हणजे मला एक आता सर्व उदाहरण आठवते म्हणजे तुम्ही
एक वेळा मी विलासराव देशमुख साहेबांसोबत मुख्यमंत्री असताना दौऱ्यावर होतो. आम्ही विमानतळावर उतरलो आणि तिथून शहराकडे चाललो होतो. त्यांना सुप्रिंटेंडंट पोलीस एसपीचे 3-4 असे बोर्ड दिसले, उच्च घेताना गया था. तर त्यांनी त्याला म्हटलं कोण आहे म्हणे, साहेब एसपी आहे म्हणे इथचे. मग हा एक पोस्टर का लावून झाली म्हणजे साहेब ते आजकाल सिस्टम झाली आहे म्हणे. मी तुम्हाला सांगतो, सर्किट हाऊसवर गेल्यानंतर डीईला फोन केला की मला आता कार्यक्रम संपायच्या पहिले सगळे पोस्ट उघडले पाहिजे आणि हा साईड ब्रँचला गेला पाहिजे. संध्याकाळपर्यंत तो एसपी साईड ब्रँचला होता. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यासारखं वागावं. हे काय सुरू केलं म्हणजे बरं, हे करून पुढे काहीच नाही. म्हणजे मला आत्ताच तो आपला याचा फोन आला होता धुरडकरचा. मी पाहिलं की हे आयुक्त तिथे गेले आणि त्या ऑक्सिजन पार्कवर घाण आहे, आहे ते आहे, त्याचे फोटो टाकले, दाट दपट केलं. आता फोन आला की साहेब तसंच आहे. अरे पण तुम्ही जात असाल, करत असाल, मला आयुक्ताचा माझा वैयक्तिक काही नाही, त्याची माझी ओळखी नाही. पण जर तुम्ही फोटो सेशन करत असाल तर ते झालं पाहिजे ना, मग त्याच्यानंतर साफसफाई झाली पाहिजे ना. नाही तर कॉर्पोरेशनच्या निधीतून पैसे वापरून फोटो सेशन करायचं, रील काढायचे आणि पुढे काहीच नाही. मग एकतर तुम्ही करत असताना ते पूर्ण व्यवस्थित. आत्ताच मला घोट करता पण भाऊ उस दिन निकाला 8 फिर से वैसी गंदगी. का असं करतं मला समजत नाही. म्हणजे आता दुसरा विषय आहे अमरावतीकर नागरिकांवर लावलेला मालमत्ता कराचा बोजा. म्हणजे इथे बसलेले सगळे जे नाही, आम्ही म्हणजे बबलू भाऊने आम्हाला आदेश दिले की त्या करवाढीच्या विरोधात प्रत्येक झोनवर मोर्चा काढायचे सांग, तुम्हीच आदेश दिले. आणि प्रत्येकाने मोर्चा काढला. एका मोर्चात मी होतो, एका विलास भाऊ होते, आम्ही मोर्चा काढा, लढाई केली. 500 लोकही जमले. आणि मग वन फाईन मॉर्निंग मध्ये आम्हाला असं समजलं की याला स्थगिती दिली. आम्ही खुश झालो. पण दादा तुम्ही विलास भाऊचं भाषण आठवते, माझ्या विधानसभेच्या वेळी सांगायचे की हे लबाडाचा आवत नाही, जसा विधानसभा संपतील हे स्टे व्हेकेट होणार आहे, तुम्ही विश्वास ठेवू नका, असं काही पाहिजे. फक्त त्यांनी कॉर्पोरेशनच्या इलेक्शन नंतर केलं. मला तुम्ही सांगा की कितपत तुम्ही लोकांची लबाडी केली. आणि मागचे 3 वर्षांनी जे पैसे भरलेले तेही भरा. का बाबा, का तुम्ही असं केलं बरं? आता एक अवाक्षरही काढत नाहीत, एक शब्दही बोलत नाहीत. 2-3 आमदार एक शब्दही बोलत नाही. दिसले का? 10 तारखेचा आदेश आहे. ही स्थगिती उठली ती 10 ऑगस्टला उठली. आज 22-23 ऑगस्ट आहे. एक शब्द कोणी बोलले नाही की नाही हे मी करून आणलेलं आहे, आम्ही पुन्हा स्थगिती आणू किंवा लोकांचा बोजा कमी करण्यासाठी काही करतो. यांची तर एवढी या सत्तारूढ पक्षाची तर त्या कालच्या आमसभेमध्ये तशी तयारी होती की उद्यापासूनच लागू करणार होते. अक्षरशः त्यांचा अवलोकनार्थ आलेला आहे म्हणे, त्यामुळे आपण याच्यात काही करता येत नाही. अवलोकनार्थ असल्यामुळे फक्त त्याची आपण दखल घ्यायची आणि उद्यापासून हा मालमत्ता कर लागू करायचा. मला हा अभिमान आहे की आमचे विरोधी पक्षनेता मिलिंद भाऊ, बबलू भाऊ हे तिथे लढले. त्यांनी म्हणे खबरदार तुम्ही लावलं तर अवलोकनार्थ आम्हाला अवलोकन करूया. एक तर हे जे प्रस्ताव पाठवले हे प्रस्ताव प्रशासकांनी पाठवले. हा अधिकार आमसभेचा आहे, पण तेव्हा महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे म्हणजे त्यामुळे प्रशासकाला आमसभेचे अधिकार होते आणि म्हणून आमसभेचा अधिकार वापरून प्रशासकाने हे सगळं पाठवलेलं आहे. यांनी म्हणाले आता आमसभा झालेली आहे, सगळे नगरसेवक निवडून आले, आमच्या समोर ठेवा तुम्ही कोणत्या असे मुद्दे केले की ज्याच्यामुळे एवढं भाव म्हणजे 90 रुपये स्क्वेअर फूटचं एकदम 220 रुपये स्क्वेअर फीट तुम्ही करणार. आणि हे करत असताना ज्या याच्या लीज संपल्या आहेत, महानगरपालिकेच्या मार्केटच्या लीज ज्या संपल्या 2018 पासून, तिथं तोंडातून शब्द काढत नाही. आणि मी त्याचा जस्ट पाहिलं की बा हे यांना किती रिलीफ दिलेला आहे, तर माझ्या लक्षात आलं की म्हणजे आपलं कॉर्पोरेशन ऑफिस हे आहे ना, महानगरपालिकेचं ऑफिस, तिथे जे दुकानदार बसलेले आहेत 2018 पासून बसलेले आहेत, ते पहिले वापरे त्यांना भाडा 1 रुपया स्क्वेअर फीट. म्हणजे
₹24 आता ते एकच रुपये, ₹12 पर मंथ पर स्क्वेअर फूट. म्हणजे 100 स्क्वेअर फूटचं त्यांचं जर दुकान असेल तर त्याला ₹12 ₹100 हो, ₹100 फक्त भाडं. आता त्याच्याने सरकारने काय दिलं, 3 पॉईंट दिलेले आहे. एक तर त्याच्या मूल्याच्या 0.07 भाडं घ्या, किंवा आजूबाजूला जे हे आहेत त्याला काय म्हणतात बाजारभाव आहे त्याप्रमाणे घ्या. त्याप्रमाणे बाजारभावाप्रमाणे, म्हणजे त्याच्यासोबत समजा रघुवीर आहे तर रघुवीरला समजा ते घ्यायचं असेल तर त्याला ₹1400 स्क्वेअर फूट पडते. ₹1400 समजा 0.7% केलं तर ₹65 पडते, आणि हे पडते ₹2. असं असताना सुद्धा त्याच्यावर तुम्ही निर्णय घेत नाही. त्याच्या इथे गोष्टी करता की महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे. अरे 7.5 लोकांच्या तुम्ही बोजा टाकतात, 200 व्यापाऱ्यांच्या मध्ये पुढे हतबल होता. काय कारण आहे? कारण हेच आहे की आतून कुठून तरी त्यांना रसद पोहोचत आहे. नाहीतर हे असा निर्णय घेऊ शकतो. गेल्या 6 महिन्यापासून जेव्हापासून महानगरपालिकेचं हे झालं तेव्हापासून सातत्याने या आत्ताच मधल्या काळामध्ये काही जणांनी तुमच्या ज्यांनी हे केलं की बा तुम्ही का नेते निर्णय घेऊ देत नाही. म्हणजे काल स्टे हटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी 7.5 लाख लोकांच्या प्रॉपर्टी टॅक्स वाढण्यासाठी उत्सुक असलेली महानगरपालिका आणि प्रशासन आणि सत्तारूढ पक्ष 2018 पासून आता 8 वर्ष झाले कधी याच्यावर निर्णय घेत नाही. याच्या मागे काय आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि किती मोठा भाग, बरं एक एक दुकान 65, 70, 1 लाख 75 लाखाला विकून जाईल. ज्यांनी सबलेट केलेलं आहे तुम्ही समजून घ्या, त्याला 35 हजार रुपये महिना मिळून द्यायला भाडं. 35,000 रुपये यांना पडते ₹100. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आमचं स्पष्ट मत आहे. नंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे शहराचा कायदा व सुव्यवस्था व विस्कळीत वाहतूक अतिक्रमणाने बेडून गेले रस्ते. असं आहे की अमरावती शहर एक क्राईम कॅपिटल आहे आणि त्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत लाजीरवाणी आहे. शहरात कुठेही मर्डर होणे नित्याचे झाले आहे. हे मी म्हणत नाही, सत्तारूढ पक्षाचा आमदार म्हणतोय. बरं प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण तुम्ही नाही म्हणतात की अमरावती शहर एक क्राईम सिटी झालेली आहे. इथे रोज मर्डर आहे, इथे सट्टा मटका हे जुवा हा उघडपणे पडत आहे, आणि मी हे बंद करणार आहे. म्हणजे मी ते प्रेस कॉन्फरन्स वरना मैं खुद सड़क पे उतरूंगा. नंतर जे काय शहरातील बेकायदे धंदे बंद करा 15 दिवसात, नाही तर मी सत्तावरून स्वतः दुकानं बंद करीत सट्ट्याची. त्यांनी केली होती एक जेव्हा ते पालकमंत्री होते तेव्हा, आठवत असेल तुम्हाला. स्वतः सट्ट्याच्या दुकानात गेले होते, दंडू बिंडू पाठ तोडताड केलं होतं. 15व्या दिवशी पुन्हा तुझा सट्टा सुरू झाला होता. मी आमदार तुम्हाला माहिती. अरे तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आमदार आहात, तुम्ही असं बोलून त्या मुख्यमंत्र्याचा अपमान करून राहिले ज्याच्याकडे गृहमंत्री पद आहे, आणि पुढे काहीच नाही. पुढे काय नाही, एक शब्द नाही. आता 15 दिवस 1 तारखेला, मला 31 तारखेला वगैरे काही बोलले, आज 23 तारीख आहे, एक शब्द नाही. त्याच्यानंतर कुठे गेल्या. मी तेव्हाच म्हटलं होतं तुम्ही आता हे, म्हणजे मी सोशल मीडियावर लिहिलं होतं की तुम्ही एवढं भीमदेवी थाटामध्ये लिहिलं, पहा बरं तुमच्या एखाद्या दोस्ताचा निघून जाईल, गडबडून जाईल तुमची. आणि तसंच झालं. काय एक हालचाल नाही, साफसफाईच्या बाबतीत काही नाही, काही नाही, एक शब्द बोलत नाही. आता फक्त ते लागले मुख्यमंत्र्याला भेटतात, याच्याबद्दल बोलत नाही. दहीहंडीसाठी करा, दहीहंडी करा, आमचं काही म्हणणं नाही. अरे पण अमरावती शहराचा इतका महत्वाचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, एक शब्दाने तुम्ही मुख्यमंत्र्याला बोलत नाही. बरं दुसरे जे आमदार आहेत ते 3-3 दिवस एका पीआयच्या मागे लागलेले असतात. राहिलं चाललं कायदा सुव्यवस्था, बरं तो पीआय तरी हटत नाही. मग का हटत नसेल तुम्हाला काय वाटते? आता मी पण प्रशासनात होतो, का हटत नसेल? याच्यासाठी हटत नसेल की सरकार जेव्हा जी माहिती असेल तेव्हा लक्षात येत असेल की हे जे सांगून राहिले याच्यातच त्यांचा सहभाग.
म्हणजे एक हा नाही पाहिजे चपराशीपुरातला, पण तो चालते, कारण की त्याच्याकडनं काही कुठं नाही सांगत बरं नाही, अभी उन्होंने मेरे पे तो मैं उनकी एक्सट्रीम फाइल ही खोलने वाला हूं. आणि म्हणून सरकार करत नाही, म्हणजे तो तुमच्यासोबत नाही राजकीय दृष्ट्या म्हणून त्याचं बंद करा, पण त्याच्याकडनं काहीतरी येत आहे बरोबर म्हणून ते राहू द्या. ते कोणतंही पोलीस डिपार्टमेंट सहन करत नाही. आणि म्हणून हे सगळे आहे. म्हणजे तुम्ही जर थोडीशी माहिती घेतली तर हे सगळे अवैध धंदेवाले, हे बघा मी अत्यंत आत्मविश्वास आणि जबाबदारी सांगतो, जेव्हा मी जनप्रतिनिधी होतो काही 15 वर्ष कोणताही सट्टेवाला मटकेवाला अवैध धंदेवाल्यानं कधी माझ्या घराची पायरी चढली नाही, आणि त्याची हिंमत होती माझी 15 फुटाच्या आत यायची. आणि तुम्ही सगळे साक्षी आहात, त्याचं एकदम होऊन सांगा की नाही नाही भाऊ तुमच्या एकाशी. मग आज तुम्ही 3-3 दिवस त्याच्यावर बोलता, हाऊस वेगळं तरी तुमचं होत नाही, कारण काय हे आम्हाला समजलं पाहिजे ना. हा सगळ्या परिस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट वाहतूक व्यवस्था, त्याच्यातही त्यांनी सांगितलं वाहतूक व्यवस्था समजा केली नाही तर आम्ही स्वतः उतरू रस्त्यावर. ते रस्त्यावर उतरली नाही, काही नाही काही नाही. आता मला एक सांगा, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, 2 महिला वारल्या, एक तरुण मुलगी वारली आणि एक आई वारली, तिच्या 2 मुली उघड्यावर पडले. एका आमदाराने थैत्याग केला, दुसऱ्या आमदाराने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की बिलकुल वाहतूक व्यवस्था सुधारलीच पाहिजे, नाही तर आम्ही बघून घेऊ आम्ही करू. काय सध्या तर अजूनही कालच मी पुण्यनगरीमध्ये पाहिलं की पुन्हा साफ. आणि मला तुम्ही सांगा, 2 मृत्यू होतात, 2 बाया बापड्या रस्त्यावर मरतात, पोलीस डिपार्टमेंट हे घोषित करते की आम्ही याची चौकशी करू. आज 20 दिवस झाले चौकशी झाली नाही. कोणी एक अधिकार एका जनप्रतिनिधीने विचारलं नाही की का नाही झाली म्हणून. म्हणजे 2 लोकांचे, अमरावतीच्या लोकांचे जीव गेले तरी यांच्या मनात थोडंसं वाटत. बरं, पोलीस डिपार्टमेंट असं की तो जिथे अपघात झाला तिथे 3 सिग्नल ओलांडून तो आला होता. तिथला एकही कर्मचारी, एकही पोलीस, बरं मला असं समजलं की त्याचं पासिंग संपलं होतं, म्हणजे आरटीओ विना नंबरचा. मला तुम्ही सांगा केवढं मस्तावले ना प्रशासन, सांगा बरं, की 2 अमरावतीतले जीव गेले त्याच्यानंतर काहीच नाही, कोणी त्याला विचारत नाही की एक तरी पोलीस कॉन्स्टेबलवर कारवाई झाली का, एक तरी PSI वर का चौकशी करतो. म्हणजे काय करतो तुम्ही 15-15 दिवस चौकशी करता, तुम्हाला फक्त हेच पाहायचं. बरं, तिथे सगळे CCTV लागलेले आहे आणि काही लाज शरम नाही जनप्रतिनिधींना. मी लाज शरम हा शब्द सांगतो की 2 लोक मधल्यानंतर ते काहीच करून नाही राहिले. तुम्हाला अहवालही सादर करत नाही, तरी तुम्ही काही एक शब्द बोलत नाही, त्यांना खडसावत नाही, तर काय ऐकणार तुमचं ते बिचारे रस्त्यावर आले त्यांची मुलं मुली. आणि पोलीस का करत नसेल तुम्हाला असं वाटतंय? का करत नसेल? असं आहे, त्याच्यावर कारवाई केली समजा काय पाहिजे तो म्हणून साहेब मैनेश तो पहुंचा दिया था आपके पास, लिहू का आपका नाम. आणि हेच कारण आहे की पोलीस अहवाल देऊन नाही राहिलं, कारण की हे हप्ते आहेत ते वरपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि आज 2 लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही थोडंसं जनप्रतिनिधी असं वाटत नाही की त्या विभागाला खडसावलं पाहिजे, त्यांना लोकांसमोर त्यांना उघडं सापडलं पाहिजे. आणि असं चालणार आहे मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून म्हणतो की हे एनिमी ऑफ द पीपल आहे. म्हणजे लिहिलं दॅट्स वाय मी म्हणतो की हे लोकांचे शत्रू आहेत, ज्यांच्यासाठी यांना आपण निवडून दिलं ते सोडून हे याच्यामध्ये लागले. काल आम्ही आमच्या अध्यक्षांनी एक बैठक दिली होती, अमरावती शहर कसं असावं लोकांची अपेक्षा. तिथे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जैन आले होते. ते आपल्या भाषणात बोले भाऊ क्या बोलना, क्यों बोले आज ही बोले तुम आप मेरे साथ चलो, 2 ट्रक मिट्टी बोतल के बिना नंबर के गांव में घूम रहे. बोले मतलब कुछ भी बोले, बोले मैं आपको फोटो निकालता. बोले कौन से टाइम में, मतलब अभी, बोले 12-12:30 बजे. म्हणजे अशी परिस्थिती समजा असेल की
सीपीने आदेश काढल्यानंतरही गिट्टी बोर्डाचे ट्रक आणि अवैध वाहतूक चालू असेल तर बस ईश्वरच हे आपण. आणि हे मी बोललो नाही, सुरेश जैनने सांगितलं स्वतः की अभी चलो बोले आपको दिखाता की 2 ट्रक गाव में घूम रहे बोल्डर डाल. 2 जीव गेले आणि एकही सरकारी कर्मचाऱ्यावरून दोष सिद्ध झाला नाही. एक तर त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात मिसळले. तुम्ही मला सांगा, आता मी होतो, आपल्याकडे तो होता ना ते एक अधिकारी, काय नाव दे, तो स्वतः फिरायचा. नाही जाऊ देतो. एक तरी सिनियर अधिकारी PSI PI संध्याकाळचा ट्रॅफिकचा माणूस तुम्हाला रस्त्यावर दिसतो का? एक नसतो. सारे तिथे जाऊन दिवसभराचा गल्ला किती जमलाय करतात. आज मला सांगा, जेव्हा संध्याकाळच्या वेळेस आम्ही फिरतो, सगळेजण फिरतो, आम्हाला दिसतंय की इथे पोलीस कॉन्स्टेबल पाहिजे असतात ते कुठेतरी. बरं, म्हणून मी स्वतः सीपींना बोललो, त्यांना भेटलो, ते एक दिवस रस्त्यावर उतरले. त्याच्यानंतर पुन्हा जसं तसं, कारण की खालच्या कर्मचाऱ्यांना माहिती माझ्यावर कारवाई होणारच नाही. ही जी गुर्मी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे ना, माझ्यावर कारवाई काय करणार आहे अधिकारी माझ्यावर कारवाई, जर मी यांना बरोबर पोचत असेल तर. ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. जोपर्यंत हे सुधारणार नाही तोपर्यंत हे अमरावतीची वाहतूक असत होत नाही. म्हणून आम्ही म्हणलो की इज द एनिमी ऑफ द पीपल, हे देश याचे शत्रू आहे. ऑफर दोनचं तसंच, म्हणजे हे अधिकारी जे येतात ना, हे त्यांच्या कार्यकालामध्ये सगळ्यात पहिलं काम असे ठेके काढायचं. हॉकर्सला बिलकुल, हॉकर झोन साठी कधीच मेहनत घेणार नाही. हॉकर झोन मध्ये खूप श्रम लागते, त्याचा सर्वे करावा लागतो, ते रजिस्टर करावं लागतात, सगळं करावं लागतं. हे कोण करल? आज अमरावती पूर्ण शहर हॉकर झालेलं आहे की सांगा. आज प्रतिनिधी मोठा याच्यात सगळ्या. बरं, मी काय म्हणतो, तुम्ही जे म्हणता सगळे कटिंग तुमच्याच पेपरचे आणून दिले. तुम्ही शेवटी तुम्ही पण हतबल होता किंवा लिहितो आम्ही पेपरमध्ये देतो, काही कारवाई कोणावर होत नाही, कोणी काही प्रशासन दखल घेत नाही, अधिकारी दखल घेत नाही, जनप्रतिनिधी दखल घेत नाही, तर लिहून थकून जातात. म्हणजे हे पूर्ण गावाचा ऑफर झोन मध्ये हे झालं. आणि मग आता नवीनच कोणतरी काढलं आपल्या यादी की काय, त्यांनी कोणतं हे काढलं, बार कोड. कुठे आहे ते कागद? बार कोड म्हणे, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर करून बारकोड करायचा. तो पत्र आहे माझ्याजवळ, आपल्या यांनी दिलाय, कोणी पोटे साहेबांनी दिलाय की हॉकर झोन साठी आता एक बार कोड काढायचा. अरे मग पुढे काय? बार कोड करून सांगितलं, पुढे काहीच केलं नाही. म्हणजे फक्त एक पत्र देऊन जायचं आणि निघून जायचं. आज पुढे अमरावती शहर हॉकर्सनी पूर्ण. बरं, दुसरं आहे हॉकरचं एक पुन्हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो की त्याची डोमिसाईल महाराष्ट्राची पाहिजे. तो महाराष्ट्राचा रहिवारी असला पाहिजे. तुम्ही चला माझ्यासोबत, गुजरात, बिहार, UP, आओ जाओ ये शहर हमारा है, अशा सारखे लोक कुठेही काही करतात. तिकडनं येतात, एक गाडी उभी करतात, तिथूनच सामान काढतात. कधी हेल्मेट विकतात, कधी छत्र्या विकतात, कधी काय विकतात. ते काय, त्याचं डोमिसाईल हा महाराष्ट्राचं असलं पाहिजे. हा पहिला त्याच्यातला काय. त्यांना एक माहित झालं की अमरावती शहर असं आहे की कोणी या आणि कोणी बसा, काही कोणी बोलणार नाही. आता तर मधात तर काल ऐकलं ते एक अधिकाऱ्यांनी स्वतः पांठीला लावून दिलं म्हणते, पेपरलाच वाचलं बघ. म्हणजे अतिक्रमण विभागाचा अधिकारीच अतिक्रमण करून द्यायला. आणि हे पेपरमध्ये आल्यानंतर आयुक्ताला समजते. आयुक्ताला स्वतःच हे नाही का काही समजत. म्हणजे काय म्हणून झालं की हे एनिमी ऑफ द पीपल आहे. आम्ही जे म्हणून झालो ना की हे या शहराचे लोकांचे शत्रू हेच आहे, जनप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यामुळेच हे आज होऊन राहिले. दुसरा त्याचा पुढचा मुद्दा आहे व्यापारी संकुलाचं. मी तुम्हाला सांगितलं, वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प. म्हणजे राजकमल चौकाचं 1 वर्ष झालं परवा, राजकमल चौक हे करून त्याचं काय झालं, पैसे आले का, अर्थसंकल्पित झाले का,
काय कोणाला माहित नाही, काय कोणी बोलायला तयार नाही. खासदारी दोन्ही खासदार बोलायला तयार नाही, दोन्ही 3-4 आमदार बोलायला तयार नाही, कोणीच बोलायला तयार नाही. मग आता समजलं की PWD कडनं तर रेल्वेकडे गेलं. हे का त्यांचं दुःख झालं असेल काही लोकांना की अरे तिकडे चालला गेला. दुसरं, अमरावती मुंबई गाडी का तुम्ही आम्ही आपल्यासाठी किती जीवनवाहिनी होती अमरावती मुंबई गाडी. गेल्या 3-3.5 वर्षापासून ती त्या दादरला थांबते. लातूर एक्सप्रेस आपल्यासोबत असलेली तिथे बरोबर वेटीवर जाते. पण कोणत्याही जनप्रतिनिधीला असं वाटत नाही की बा इथे लोकांचा खोळंबा होतो. जी गाडी मोठ्या कष्टाने, म्हणजे जेव्हा प्रतिभाताई राष्ट्रपती होत्या तेव्हा आम्ही BT देशमुख या सगळ्या लोकांनी मेहनत घेऊन ही गाडी कुठे आणली, ती दादरला टर्मिनेट होते. 3-3.5 वर्षाला कोणी बोलायला तयार नाही. इतके थर्ड क्लास डब्बे झाले. मला सांगा, तीच त्याची लातूर एक्सप्रेस आहे, सोलापूर एक्सप्रेस आहे, तिच्या जनप्रतिनिधीने 95% ऑक्युपन्सी आहे त्या गाडीची. 365 दिवस जागा मिळत नाही. आणि रेल्वेचा रूल आहे की जी गाडी प्रॉफिटेबल आहे ती गाडी एकदम चांगली करावी, टकाटक नवीन करावी. एकदम म्हणजे त्या लातूर एक्सप्रेसचे जे डबे डिस्कार्ड करतात तर ते इकडे लावून देतात. सोलापूर विदर्भ एक्सप्रेसचे जे डबे असतात ते इकडे लावून देतात. काय कोणी बोलायला तयार नाही. एअरपोर्टचं तसंच आहे. शेवटी आम्हाला हायकोर्टमध्ये जावं लागलं. हायकोर्टमध्ये जाऊन एअरपोर्ट इथे आणला. मी तुम्हाला सांगतो 3-4 महिन्यापासून सातत्याने आम्ही नाईट लँडिंगसाठी प्रयत्नशील आहात. एक खासदार बोलत नाही त्या नाईट लँडिंगसाठी. काय कोणी बोलत नाही. आपला परकोट, अरे भारतरत्न लता मंगेशकरने त्याला पैसे दिले. बरं, माझं एकच काम असते, जेव्हा निवडून आलो तेव्हा ते चांगलं करायचं. 5 वर्षात पुन्हा त्याचं सत्य नव्हते, पुन्हा चांगलं करायचं. काय कोणी, अरे ती आपल्या अमरावती शहराची धरोहर आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये पोलीस जे इथे झाले होते, मला आठवते मागच्या वेळेस, म्हणजे जेव्हा मी आमदार होतो तेव्हा 3-4 तिकडच्या SP पाहायला गेले होते की हमने सुना है परकोट आपने बहुत अच्छा किया करके, हमारे यहाँ भी परकोट है. त्या परकोटची काय दुरावस्था तुम्हीच पाहिलं असेल. इतवारा बाजारचा पूल, शेवटी आम्हाला हायकोर्टात जावं लागलं. 8 वर्ष झाले, एक शब्द बोलला नाही कोणी केलं. आता मी त्याचा रिव्ह्यू नुकताच गेला, 31 ऑक्टोबर पर्यंत ते तयार होणार आहे. फिशरी हब, आपल्याकडे जे मच्छीमार आहेत त्यांचं त्याला काय म्हणतात, त्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे म्हणून 13 कोटी रुपये करून फिशरी विभाग तसंच पडलाय. कोणी त्याच्यात बोलायला तयार नाही. कॉन्क्रीटचे रस्ते, असा आहे म्हणजे काही काही गोष्टी आपण मान्यच करावं लागेल. मी नेहमी बोलतो की तुम्ही एक कॉन्क्रीटचा रस्ता पहा. राजकमल चौकात खाली आपण उतरतो आपल्या रेल्वे ब्रिज वरून आणि राजकमल चौकापर्यंत होतो. जगदीश गुप्ता आमदार ते मंत्री होते. आज 30 वर्ष झाले त्या रस्त्याला एवढूसा परोस नाही पाहिला ना तुम्ही. तुला त्यांचे यांचे रस्ते केलेले पहा. मी आधी केलेले रस्ते आणि त्यांचे रस्ते पहा, तुम्हाला फरक दिसून येईल की काय. आणि आमचं काय म्हणणं आहे की जसं नागपूरने 10 रस्ते असे केले की जे रस्त्याचं क्वालिटी कंट्रोल त्यांनी IIT मुंबईकडून करून घेतलं की नाही. रस्ते हे जर बरोबर असायला पाहिजे तर त्याचं क्वालिटी कंट्रोलचं काम आम्ही मुंबईकडनं का नाही हे करून घेत इकडचे अधिकारी. हे सगळं का होतं, कारण की इथं सगळ्या गोष्टीमध्ये यांचा काही ना काही हितसंबंध दडलेले असतात. नंतर गेल्या अनेक वर्ष भुयारी गट योजना तशीच पडलेली आहे. म्हणजे 6 विभागीय मुख्यालय आहेत. अमरावती, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई. फक्त अमरावती आहे की अजून भुयारी गट योजना मी असताना कुठून तरी पैसे असून ती सुरू केली. आज पुन्हा 3-4-5 वर्षापासून तशीच पडलेली आहे. हे डासाची वृत्ती, आजार, डेंग्यू हे सगळ्यासाठी जी ज्याच्यावर आहे ती भुयारी गट योजना तशीच पडल्या, कोणी बोलत नाही. मेडिकल कॉलेजचं तर राहिलं, मेडिकल कॉलेज त्यांना पत्र येऊन द्यायला तिथून मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियामध्ये का तुमचं सगळं बरोबर नाही, तुम्हाला पुढच्या वर्षीचे ऍडमिशन आम्ही करू देणार नाही. यांचं भांडण सुरू आहे रस्त्यासाठीच, आपल्या जागेसाठीच. काय म्हणजे चालू काय आहे बरं. सगळे जितके बगीचे आहेत, म्हणजे माझ्यावर केलेला प्रशांत नगर बगीचा असो, ऑक्सिजन पार्क असो, त्याचे काय हाल आहेत मी पाहिले असतात. आज अमरावतीतल्या सगळ्या बगीच्याचे कसं उद्ध्वस्त झालेले आहेत. हे सगळं ते करत आहे. सायन्स कोर मैदान इतकं चांगलं केलं होतं मध्यवस्तीतलं, आणि मी तुम्हाला सांगतो तिथे महिला, वृद्ध, पोरं खेळायला यायची, इतकं चांगलं असतात की जाऊन कसे हाल करतात. म्हणजे कोणत्याच फ्रंटवर
काहीच करायचं नाही, फक्त टक्केवारीमध्येच समजा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हे अमरावती शहर म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही एनिमी ऑफ द पीपल आहे, तुम्ही देशाचे शत्रू, आपल्या महाराष्ट्राचे लोकांचे शत्रू आहेत. हे असं एकंदरच आहे. ते सगळं तुम्हाला दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं, आणि मी तुम्हाला का बोलवलं, मी हे सगळेच कटिंग आणले सगळ्या पेपरांनी जीव थोडेपर्यंत लिहिलं आहे याच्यावर. म्हणजे ते पुण्यनगरी असो, दिव्य मराठी असो, वृत्तकस असो, प्रतिदिन असो, मंगलप्रहार असो, हितवाद असो, सकाळ असो, लोकमत असो, म्हणजे सगळ्या लोकांनी लिहिल्यानंतर बरोबर आहे. त्यांना तुम्ही लिहून थकून जाल ना एक दिवस, दुसरं काय करणार आहे तुम्ही? की याचं जे कॉग्निझन घ्यायचं असते, दखल घ्यायची असते, ती जनप्रतिनिधी घ्यायची असते. कारण की तुमची मर्यादा संपून जाते तिथे. तुम्ही 2 वेळा 3 वेळा जाता, कोण काय होत नसतं. त्यांना तेच पाहिजे की लिहिलंच नाही पाहिजे, कारण की असे प्रतिनिधी आहे जे दखल घ्यायला तयार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा उहापोह तुमच्या समोर करावा. आता तरी पुढच्या काळामध्ये काही त्याच्यातून काही निष्पन्न झालं तर फारच चांगलं. सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही जी मोठ्याने तेव्हा पोस्टर बॅनर लावले होते आमच्या विधानसभेच्या वेळेस की हे बंद रद्द, तर पहिले त्याच्यात दखल घ्या. हे सगळे सट्टेवाले गावाच्या बाहेर पाठवा. एक पाहिजे एक नाही पाहिजे असं कसं चालणार आहे? एकाकडनं पाहिजे त्याच्याकडनं नाही मिळत पण नाही पाहिजे असं पुढे चालणार आहे. या सगळ्या गोष्टी मला वाटते त्याचा तुम्ही सगळे लोक अमरावतीवर प्रेम करणारे लोक आहात, जसं आम्ही अमरावतीवर प्रेम करणारे लोक आहात, म्हणून हा आजचा प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आहे. आता काही असं प्रश्न इतवारा बाजारच्या पुलावर आपल्याला तर त्यांनी 31 डिसेंबर डेडलाईन दिली होती. कायदा सुव्यवस्था मागे कोर्टामध्ये काय तुम्ही कोणता ठीक आहे, त्या अनुषंगाने आपण तुम्ही जसं म्हणता की PI दाखल केली पाहिजे आपण. चार आहे. तो बोलतो सबसे पहले तो उन्होंने तलवार निकाली है. अमरावती शहर को इंडिया में अमरावती पर बढ़ेगा तो आपका रोग किसके तरफ? नहीं, जनप्रतिनिधि बोले तो जो जनप्रतिनिधि अमरावती शहर के है, अमरावती महानगर पालिका के क्षेत्र के नहीं, अमरावती शहर वो सभी, कोई अकेला टारगेट करने का कोई इलाज ही नहीं है. निर्वाचन क्षेत्रों के आमदारों के बीच जो शहरवासी है, अहंकार की लड़ाई है, तो मोटा अमरावती की जनता कर रही है, ऐसा लगता है. वो ऐसा है कि जो परिस्थिति है वो आपके सामने है. मैं ये बोलूं उनके झगड़े, अरे पर मैं क्या बोला, दोनों ने भी अच्छा काम करना चाहिए ना. कंपटीशन काय के लिए होना चाहिए? अच्छे काम के लिए. हम भी थे तो हमारे टाइम भी धाने पाटिल थे, उधर अपने बंद थे हमारे. अभी यहाँ कंपटीशन काय किए कि तुम दही अंडे लाते हैं तो मैं भी दही दूंगा. 5 ज्यादा फोटो सोशल मीडिया, अच्छा फोटो सोशल मीडिया में तो आमदार फोटो भी आमदार के बराबर ऐसा होता है. अभी जो आमदार है वही कुछ नहीं कर रहे, तो जो हम इसको समझते वो क्या करेंगे? तुम्ही शहराची साफसफाई असो, पुन्हा मार्केट होते त्या समस्या सगळे मांडताय, पण महानगरपालिकेतून विरोधी पक्ष सक्षम नाही आहे का? मार्केटचा विषय महापौर साहेब बोलली देतात
तर पुढील आमच्याकडे पुन्हा लोकांना मार्केटचा विषय मिळाला गेल्या 3 महिन्यापासून पोहोचता येत नाही विरोधी पक्ष ते आवाज का उचलत भैया तुम्ही रोज पाहिलं सभागृहात त्याचा आवाज कुठं उचलला आणि किती उचलला नाही पण मार्केटच्या संदर्भात म्हणा कचऱ्याच्या संदर्भात म्हणा दरवाढीच्या संदर्भात म्हणा केसेस लागले तरी रोज पाहता तरी विचारता तुम्ही जे आमच्याकडे आरोप लावला होता मिलिंद भाऊ आणि तुम्ही गॅस पाईपलाईनचा आलेला विषय गायब केला जाते वापरत होते तरी मार्केटचा विषय याची तर त्याच्यावरही आक्षेप घेतला आहे. मी तेच म्हणतो मी सांगतो ना की ते विषय गायब होता. आज कालच्या मंडळांनी त्याच्यावरती मोठं केलं अनावधानाने गायब होता ती मुद्दाम गायब होता. अरे आम्ही तिथे आहे मी म्हणत हे जर अनादानाने होते तर ते विरोधी मार्केट आम्ही बोललो ना अवधानाने चुका किती वेळा करा पर्याय काय? भैया त्याच्यावर मार्केटचा विषय आम्हीच तो हाऊस मध्ये ठेवला आता तू मंजूर झाला असता त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली मी म्हणून त्यांनी आता आपण थोडासा फक्त एक तुम्हाला पुढच्या महिन्यात पण त्यांनी आता काही मंत्रालयातून आदेश आणले आता माहिती काय आहे की असं आहे भैयालाही माहित आहे की याच्यावर करता येणार हे तसं अदानीचे आदेश आणले गॅस अरे पाईपलाईन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारावर घाला घालण्याचं काम होता गॅस एवढा गाव आता बुडून काढायला त्यांनी असं आहे की महानगरपालिका वगैरे हे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे बनले 370च्या 371 ना त्याच्याप्रमाणे बनले. हा स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यावर त्यांचं हे आहे. खरं तर हे चुकीचं आहे पण आता काय सरकार 15 साल आमदार है 5 साल आपका मंत्री है और आप एक नंबर की बोल रही थी आपने 2 बार चुनाव करने से ये जिम्मेदारी आपके ऊपर भी है. आप हाईकोर्ट में अपील दायर करके शादी नहीं चाहिए यहाँ जो लोकल आमदारों में आपको कोई मीटिंग की है ये अपन ने करना चाहिए ये हो रहा है. लोकल आमदार क्या आगे जो आमदार है विपक्ष होने के नाते आप विपक्ष है. ऐसा है कि मैं कौन से अधिकार से उनको बुलाऊं? एक अमरावती शहर जगह हम जाके लेटर देंगे भाई हम नगर सेवक को लेटर देंगे हम अधिकारी को दे सकते हैं. हम उनको ऐसा है कि जो स्वयंभू नेता है महाराष्ट्र के वो मैं एक वेरी छोटा आदमी उनसे कैसे कर बात करेगा. सुनील भाऊ वाहतूक व्यवस्था संदर्भात जो आपलं शिक्षण पत्र आहे हो. तर महानगरपालिकेची स्थापना 43 वर्ष झाले. काँग्रेसचा कार्यकाळ काळ होतो ते बीजेपीचा होतो. अजूनही आता हापूस झोन मला पार्किंग झोन हे झालेलं नाही. आणि दुसरं म्हणजे काय आपण जर पाहिलं होतं की आता रस्त्यावर दहीहंडीचा कार्यक्रम आयोजन केला जाते. याबद्दल काँग्रेसने कधी विरोध केला कारण की लोकांना बाहेरचा त्रास होतो वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमांडली जाते लोकांना म्हणजे पुरा दिवस त्याचा त्रास सहन करावा लागतो. याबद्दल आपण विरोध करणार नाही. असं आहे की ज्याचा निर्णय वरतून होतो असं आहे की मागच्या वेळेस त्या सीपीनी नाही म्हटलं होतं आठवतं तुम्हाला तरी ते झालं होतं कारण की वरतून आदेश येतात. आता जे प्रशासन आहे ते आमचं ऐकणार आहे की त्यांचं ऐकणार आहे. ते जरी नाही ऐकत आणि असं आहे दुसरी प्रयत्न असला पाहिजे की नाही आपण त्यांना म्हणू पण दुसरी गोष्ट आहे आपण समजा चांगल्या भावनेतून समजा म्हटलं तर पुन्हा हे धर्मविरोधी इथवर प्रमाणे 4 तारखेला दहीहंडी आहे. सांगू द्या. सर्व राजकीय पक्षांनी रविवारी घेऊया 6 तारखेला तर त्या धर्माचा विरोध प्रश्नच निर्माण झाला. आता हे तुम्ही देशाचं वातावरण पाहून जाईल तुम्ही मला सांगू द्याल पुन्हा आपण समजा चांगल्यासाठी पण केलं तरी काय म्हणतील. महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढलं पाहिजे. महानगरपालिका या संदर्भात आपण व्यापाराचा मुद्दा मांडला मुद्दा मांडला परंतु या मुद्द्याला आता इन्फ्रास्ट्रक्चरला आता स्वच्छतेचा ठेका देण्यात आला. त्याच्यामध्ये त्यांनी महिन्याचे 5 कोटी रुपये दिले त्याला मान्य केलेले आहे अग्रीमेंट प्रमाणे. यापूर्वी फक्त 3.5 कोटी रुपयाचा ठेका होता आणि 1.5 कोटी रुपये त्याचे वाढण्यात आले. वार्षिक खर्च त्याचा 11 कोटी रुपये वाढवण्यात आला. त्यावर आता उत्पन्न आहे नाही महानगरपालिकेचा आणि वर्षाचे त्यांना 18 कोटी रुपये वाढ करून दिले. याबद्दल पण बोललं पाहिजे ना. अरे बाबा ऐका तर घरी त्याच्यावर ऐका तर त्याच्यावरच तर चौकशी लागली आहे विधान परिषद मध्ये याच गोष्टीवर ऐकून का माझं त्या चौकशीच तर नाही समोर येऊन करून आले.
इथे तर चौकशी या लोकांनी इथे तर ओरडाओरड करून त्याला लावलीच, पण विधान परिषदेमध्ये आम्ही रामभाऊ आपल्या लिंगाडेच्या मार्फत लावली. त्या चौकशीचे आदेश खाली नाही येऊन गेले अजून. सुरेश भाऊ, आता आपण जो उहापोह केला सोलापूरची, हे बघा एक थोडस सिमेंट रस्त्याची गुणवत्ता IIT मुंबई तपासणार. शहरातील नागपूरचे IITला त्यांनी 10 रस्ते दिलेले आहेत. आपण का नाही करत किंवा आता हे जे रस्ते यांनी इतके करून ठेवले तर IITला, पण महानगरपालिका करणार नाही ती. बोला. आपण जो उहापोह केला आता ज्या ज्या गोष्टीचा, त्याच्यात भविष्यात काँग्रेसची भूमिका काय आहे? आम्ही प्रत्येक ठिकाणी संघर्षाच्या भूमिकेत आहोत. जेव्हा यांनी मालमत्ता कर वाढ केली होती तर एकमेव काँग्रेस पक्ष होता की ज्यांनी झोन वाईज तिथे तेव्हा मोर्चे काढले होते. आधी तुम्ही पाहिलं असेल की विधान, तेव्हा तर हाऊस नव्हतं, आताही तुम्ही पाहिलं असेल की आमचे काँग्रेसचे जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, मिलिंद भाऊ असो, विलास भाऊ, बबलू भाऊ असेल, अनिल अग्रवाल असतील, ते सगळे लोक, हे लोक ज्या ज्या ठिकाणी, आता मला तुम्ही सांगा त्यांनी त्या याला दिलं का? किती एकर जागा दिली? 1.5 लाख रुपयांनी. 1.5 लाख रुपये, 7.5 एकर. आणि दुसरं त्यांनी हे काढलं की आपल्या याला अदानीला. आता मला सांगा, अदानी इथे काय दान धर्म कशासाठी येऊन झाला? अरे टोटल कमर्शियल ऑर्गनायझेशन आहे की बा असं नाही की तुम्ही हे केलं तर 10 रुपयाचा गॅस आम्ही 8 रुपयात देऊ. म्हणजे अदानी सारखा टोटल कमर्शियल माणसाला समजा तिकडनं वरतून आदेश येत असतील की याला सगळं बहाल करा, परवानगी घ्यायची गरज नाही, वाटेल तर रस्ता आम्ही खोदून तुमच्याजवळ यायची पण त्याला गरज पडणार नाही. आणि दुसरं 8 फुटापर्यंत खोदणार. त्याच्यानंतर त्यांनी ते रिस्टोरेशन चांगलं केलं की नाही केलं त्याला कोण पाहणार? आणि एक सिक्युरिटी डिपॉझिट नाही. हा बा अदानी म्हणजे चॅरिटेबल संस्था असेल आणि अमरावतीकरांना तो 10 रुपयाचा गॅस 6 रुपयामध्ये देणार आहे असं नाही. त्याच्या बाबतीतही काही बोलत नाहीत आमदार की साहेब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, साहेब असं कसं तुम्ही हे करता म्हणून. आता ते BPCL आहे, BPCL म्हणजे वरपासून म्हणजे दिल्ली पासून तर खालपर्यंत टोटल मी सांगतो मी अत्यंत जबाबदार. एवढा भ्रष्टाचारी सरकार दिल्ली पासून तर खालपर्यंत कधी पाहिलं नाही. काही लोकांचे घेणं देणं नाही यांना. जेवढा वेळ आहे तेवढा वेळ जास्तीत जास्त आपल्याला कसा पैसे खाता येतील एवढंच यांचं एकमेव. पण त्यातला मधलं मात्र काय करता येईल म्हणजे लोकांवरती भार तरी पडतो आहे की महापालिकेचंही उत्पन्न वाढणं अपेक्षित आहे. ते यातला मधला मार्ग तुम्ही विरोध करून काय करू शकता? आतापर्यंत 3 वेळा मालमत्ता कर वाढवला. 1987 मध्ये दुसरं मिलिंद भाऊ जेव्हा मी मंत्री होतो आम्ही मालमत्ता कर वाढवला होता, तर तो लोकांना विश्वासात घेऊन वाढवला होता. एक त्याच्या अगेन्स्टमध्ये कंप्लेंट आली नाही लोकांनी, कारण की तो इतका व्यवस्थित वाढवला होता सगळ्याला. तुम्हीच होते ना महापौर तेव्हा, वर्गवारी. आता काय करायचं हे तर त्यांना ठरवायचं आहे ना. येत्या परवाच्या सभेमध्ये अवलोकन करा आणि घरी जा या भूमिकेत होते. आता अवलोकन करा आणि संपला विषय. म्हणजे काय होणार होतं, 2022 ची जी ओरिजिनल गोष्ट होती ती पुन्हा पुनर्जीवित झाली. याचा अर्थ ती लागू झाली. आम्ही लोकांनी ते रोखलं. आता ब्रेक केला आहे त्यांना जरी ते आजचं बरोबर किमान विरोधक म्हणून काय 15 दिवसात ते काय घेऊन येतात आम्ही पाहू. ऐका ते काय घेऊन येतात हे तर द्या. जबाबदारी त्यांची आहे ना प्रस्ताव आणणे. आणि काय आहे दुसरं, आम्ही त्याच्यातून मार्ग काढू. पहिले कसं आहे, पहिले म्हणजे ते या तयारीने आले होते की आजपासूनच लागू करायचं उद्यापासून. आणि त्याप्रमाणे त्या अनुषंगाने त्यांनी बैठकी घेतली होती आणि अशी अफवा पसरवली की अवलोकनात आला आहे याचा अर्थ फक्त आपल्यासमोर टेबलावर ठेवायचं, तुमच्या मान्यतेची गरज नाही. पण हे सगळे लोक भिडले आणि त्यांनी सांगितलं की नाही. तेव्हा पुढे ते पहिल्यांदा 2 पावलं मागे आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हा भाववाढ जी केलेली आहे मालमत्ता करायची जी केली आहे ती कोणत्या बेसिसवर, हे तर आमच्या घेऊन या, ते घेणार आहे. आणि एक महत्वाचा विषय असा आहे, ते पत्र आहे माझ्या दोन्ही सांगतो.
पहिले वर्षभर आम्ही आंदोलन करत होते, आमदार बोलायला तयार नव्हते. निवडणुका जवळ आल्या, आमदारांनी पत्र दिलं शासनाने, ठीक आहे, त्याच्यावर वित्तमंत्र्यांनी लिहिलं, स्थगिती दिली. त्या पत्रात लिहिलं आहे, आमदारांनी विनंती केली की बा हा फार मोठा बोजा टाकला या शहराच्या नागरिकांवर, स्थगिती द्या. आणि मग आता स्थगिती उठवली तर तो बोजा कमी झाला. आता संपत्ती एक पत्र नाही, एक शब्द नाही, ते चुकीचं झालं. किंबहुना सर्वच्या सर्व जे प्रतिनिधी होते त्यांचे ते हेच म्हणत होते वाढलं पाहिजे. एकाने पण हे नाही म्हटलं सभागृहामध्ये किंवा हे थांबलं पाहिजे. तर त्यांची जबाबदारी नाही. आणि दुसरं मार्ग काढण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही बसवायला आम्ही घेऊन दाखवतो. मला एक सांगू का मी, समजा काल अवलोकनसाठी तो पत्र आम्ही मंजूर केला होता. 2022 पासून व्याजासकट त्याच्यात होतो, बरोबर? व्याजासकट 2022 पासून व्याजासकट पुन्हा 3 वर्षात पोहोचला. आता त्यांनी 15 दिवसात त्या विषयावर 15 दिवसात हे काय आणतात. नाही, माझी तुम्हाला पण विनंती आहे की ज्या आमदारांनी हे पत्र दिलं होतं किंवा खूप बोजा वाढला, त्याला एखादा प्रश्न काय विचारायचा, आता बोजा कमी झाला गावात स्थिती उठवताना कृपा करा, माझी विनंती आहे. म्हणजे जनतेला अशा पद्धतीने फसवायचं, अशांना पण प्रश्न विचारले पाहिजे. अमरावती शहरामध्ये याच्या पूर्वी त्यावेळेस अफवा हटाव हा मुद्दा आमच्या विशेष सभा होती. त्यावेळेस अमरावती शहरामध्ये आज करवाणपुरती लोक यासाठी विशेष सभा होती. त्या दिवशी काँग्रेसचे आंदोलन करणार ऐका तरी ऐका तरी 1990 आजच्या पहिलं निवडणूक मी जळलो 1999 मध्ये, तेव्हा अफरा हटा हाच मुद्दा होता. आणि मी आमदार झाल्यानंतर 3 महिन्याच्या मध्ये अफरा हटवला होता आणि सेल्फ बेस्ड सिस्टीम ती तेव्हा आणली होती. ऐकून घ्या. त्याच्यामुळे अफरा हटवण्याचा त्या मुद्द्यावरच मी निवडणूक लढलो आणि अफरा हटवून दाखवला. कारण महाराष्ट्रात एकमेव शहर अमरावती होतं तेव्हा, एकमेव शहर तिथं अफरा मार्गाने बरेच मुद्दे लोक आंदोलन, आंदोलन ज्याला आपण त्या दृष्टीने काँग्रेसची काही भूमिका आहे? आम्ही प्रत्येकच गोष्टीवर आंदोलन केलं. सांगा तुम्ही कोणतं? मला एकही मुद्दा सांगा ज्याच्यात आंदोलन नाही केलं. तुम्हाला जे मुद्दे दिले ना, म्हणूनच तर तुमच्या मार्फत लोकांसमोर आम्ही हे सगळं आपल्याला बदलाय. तुम्ही चाहता तरी हे बघा, असं आहे या देशाचा सगळ्यात मोठा हुकुमशाह, ज्यांनी 12 वर्षामध्ये कोणाला गिजलं नाही, कोणाला आपल्या जवळ येऊ दिलं नाही. 12 वर्षामध्ये असं झालं होतं की कोणी त्याला झेन शेवटी आणलं नसतं. पहिल्यांदा आणलं. जेव्हा लोकांची ताकद मोठी होऊन जाते ना, तेव्हा कोणताही हुकुमशाह त्याच्यात होणार. आणि ती पब्लिकला अभ्यासक्रम तुम्हालाच करायचा. जशा देशामध्ये राहुल गांधींनी परिस्थिती निर्माण केली, तर अमरावतीमध्ये काँग्रेस अशी परिस्थिती निर्माण करायला काय? आम्ही करूनच राहिलो. काल तुम्ही आता मी हे पत्र एक मिनिट फक्त जे पत्र दिलं ना, कारण की आज सगळ्यात मोठा जो वाहतुकीचा प्रश्न आहे त्याच्यात सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पूर्ण फुटपाथ ऑक्युपाय झालेले आहेत, सारा रस्ते आकुंचन पावलेले आहेत, सारं गाव एन्क्रोच झालेलं आहे. आणि म्हणून आमच्या सन्मान्य आमदार साहेबांनी पत्र दिलंय, मन क्षेत्रातील फेरीवाले, रस्त्यावरचे खाद्य विक्रेते, हॉकर्स विक्रेते, लोकलवाले यांना युनिक आयडेंटिटीसाठी 1 क्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम बारकोड लागून ती नागरिकांवर करावी. काय म्हणजे एक्झॅक्टली त्यांना काय सुचवायचं आहे? दुसऱ्या आमदारांना की नो एंट्री प्रोसिजर नाही, मला सांगा, एवढं पत्र दिलं संपून टाकायचं. अरे 70 पक्षाचे आमदार आहेत तुम्ही, म्हणून तुम्ही एनिमी ऑफ द पीपल आहे. आम्ही जे म्हणतोय ना की एवढा मोठ्या प्रश्नावर एक पत्र देऊन द्यायचं. बरं, त्या पत्रानंतर त्या पत्राचं काय झालं, ते इन्व्हर्ट झालं की नाही हे पाहायला तयार ना. इन्व्हर्ट नाही झालं म्हणते आता ते.
तुम्ही हेड ऑफ द पीपल आहात की लोकांमध्ये लोकांचा संघर्ष आम्ही प्रत्येक विषयावर काँग्रेसच्या अनुषंगाने मला एक मुद्दा असा दाखवा की जो ज्या मुद्द्यावर काँग्रेस रस्त्यावर उतरले, एक मुद्दा. टॅक्सच्या याच्यावर आपल्या सगळ्यावर 2-2, 3-3 केसेस आहे. टॅक्सच्या याच्यावर कंटिन्यू मी म्हणत होतो. अभी आपने कायदा और सुव्यवस्था की बहुत बात की है, इसमें अवैध धंधे और बाकी चीजें में कौन सपोर्टर है कौन नहीं, लेकिन सबसे मेन बात है यहाँ पर माल को आगे जो बढ़ रही है बहुत इससे आप लोगों को क्या लगता है? सब सही बात है. आपने जो कल की इसमें भी देखा, आपने 5 बाल गुनहगार शब्द, ये नई सिस्टम अभी निर्माण की हुई है कि 15 साल के 16 साल के बच्चों को सामने. इसके लिए तो मुझे ऐसा लगता है कि जैसे विदेश में, जैसे अमेरिका में हो, या उन्होंने अभी वो एज कम कर दिया, एकदम 14 साल ही कर दिया है, तो 13-14 साल किया, क्योंकि ये सिस्टम धीरे धीरे पूरे वर्ल्ड में फेमस हो गई कि भाई खुद नहीं बच्चे के हाथ पे चाकू दे देना, उसको मरवाने लगाना. तो अमेरिका में अभी जैसा पहले 18 था, अभी 14 पे उन्होंने लाया. तो ये मुझे ऐसा लगता है कि बहुत ऊपर का निर्णय है, पर सरकार को एक ना दिन ये करना ही पड़ेगा. बाल गुनेगारी में जो प्लानिंग से क्राइम कर रहे हैं, प्लानिंग से जो बड़े क्रिमिनल है, ये छोटे लोगों को गवर्नमेंट होता नहीं, जानबूझ के कर रहे हैं. उस पे सबसे बड़ा उपाय वो ये कि सरकार ने जल्दी नहीं की तो आवश्यकता पड़ी कैसे घटी. आमचं एकच म्हणणं आहे कमिशनर ऑफ पोलीसला की तुम्ही तो अहवाल तातडीने, त्याच्यासाठी कोण दोषी होतं, 2 मृत्यू अमरावतीतल्या 2 जणांचे मृत्यू झाले आहे, तो अहवाल तुम्ही तातडीने लोकांसमोर ठेवावा. नाहीतर या 2 हे जे आहे यांचं पुढे काय करायचं तर आम्ही ठरवू. अमरावती शहर की बदहाली के लिए, अमरावती शहर को बदहाली के लिए अमरावती शहर के लोग ही जिम्मेदार है, ऐसा लगता है कि आपको 2009 में गलती किया, 2019 में कांग्रेस जिम्मेदार है. जे त्रिदीप भाऊ, एक वर्ष ते 3 वर्ष झाले. 3 वर्ष त्यांनी रेल्वेची जी कमिटी असते त्या कमिटीमध्ये बळवंतरावांनी तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्याचं माझ्याजवळ हे आहे. हो. त्यांनी वरच्या स्तरावरती पत्र दिलं आहे. त्यांना हे सांगण्यात आलं की ही पूर्ववत करण्यात येईल. शेवटी विरोधी पक्षाच्या काय आहे? खासदाराला किती व्हॉइस असतो आणि किती हे सरकार असं आहे वरपासून का विरोधी पक्षाच्या आमदाराला, नगरसेवकाला, खासदाराला 1 रुपया मिळू देत नाही, म्हणजे त्यांचे हक्काचे पैसेही देत नाही डीपीडीसी मधून. ते खरंच यांच्या मनाने ऐकणार आहे का? त्यांनी